नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर कालच्याच भागामध्ये मागच्या भागात कबीर आणि अवंतीचा साखरपुडा खूप छान प्रकारे पार पडला होता. तर आजच्या भागात आपण बघू की पुढे काय होईल. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करते की प्लीज आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा. त्यामुळे मला लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचं प्रोत्साहन मिळते. आणि खाली छान छान कमेंट्स देखील करा. मी तुमचे कमेंट्स वाचत असते आणि मला ते वाचून खूप छान वाटते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. साखरपुडा संपन्न झाला तसे पुन्हा ढोल ताशांचा आवाज पूर्ण हॉलभर होऊ लागला. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आलेले पाहुणे शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येऊ लागले. काही पाहुणे जेवणाच्या ठिकाणी व्यवस्था केली होती त्या ठिकाणी निघाले. जेवण दोन्ही मिक्स ठेवलं होतं, त्यामुळे शहरी आणि गावची लोक त्यांना जे आवडेल ते खात होते. त्यासाठी सगळ्या पाहुण्यांची देखरेख करण्यासाठी स्टाफसुद्धा व्यवस्थित अरेंज केला होता. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गोंधळ होत नव्हता. शहरी लोकांना गावाकडच्या जेवणाची पण टेस्ट घेता येत होती आणि गावाकडच्या लोकांना शहरी जेवणाचीही टेस्ट घेता येत होती. त्यामुळे सगळे मनापासून जेवताना खुश होते. फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत, पाहुण्यांसोबत फोटो सेशन झालं तसं आता दोघांचं फोटो सेशन स्टेजवर चालू होतं. फॅमिली आपल्या गेस्टला अटेंड करायचं काम करत होते आणि आता स्टेजवर फक्त अवंती आणि कबीर होते. फोटोग्राफरचा असिस्टंट काही बेसिक कपल पोज त्यांना दाखवत होते आणि ते दोघे तसेच पोजेस देत होते. अवंतीच्या चेहऱ्यावर त्याच्या स्पर्शाचा चांगलाच रंग चढला होता. एवढ्या सगळ्या पाहुण्यांसमोर त्याच्याजवळ त्याच्या मिठीत उभे राहून फोटो काढणे अगदीच तिला अवघडल्यासारखं होत होते. त्यामुळे चेहऱ्यावर गुलाबी लालसर छटा पसरली होती. भीतीयुक्त लज्जा तिच्या चेहऱ्यावर पसरल्याने तिचं सौंदर्य अजूनच निरागस वाटत होतं. सर, मॅडमला मागून मिठीत घ्या आणि त्यांच्या गालावर ओठ टेकवा. फोटोग्राफरच्या असिस्टंटने हसत पोच सांगत त्याच्या मोबाईलमधला फोटो दाखवत म्हणाला. मोबाईलमधला फोटो बघून अवंतीचे डोळे मोठे झाले. त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं आणि अवंतीच्या चेहऱ्यावर भीतीची लकीर पसरली. त्याला काही फरक पडत नव्हता हे तिला चांगलंच माहीत होतं. पण फॅमिली, तिच्या घरची आणि सोबत गावातले बरेच पाहुणे समोर असताना अशी पोच देणं म्हणजे तिच्या पोटातच गोळा आला होता. ती डोळ्यांच्या पापण्या फडकवत त्याच्याकडेच बघू लागली. कबीरने हसत तिच्याकडे पाहिलं आणि भुवया उंचावत तिला विचारलं, काय झालं. तिने ओठ दाबून डोळ्यांनीच नाही म्हणून इशारा केला. तेव्हा त्याच्या लक्षात आले त्याची दुर्गेश्वरी प्रेमाच्या बाबतीत अजूनही घाबरत होती. समोर एवढे पाहुणे असल्यावर ती त्याच्या एवढ्या जवळ जाईल हे तर शक्यच नव्हतं. वी कॅन क्लिक सम पिक्चर्स देअर. कबीरने फोटोग्राफरला जिथे पाहुणे कमी आहेत तिथेही शूट करायला सांगितलं. या ओके. फोटोग्राफरने सुद्धा त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. आपण गार्डन एरियामध्ये फोटोशूट करू शकतो, तिथे कोणीच नाही आहे. ध्रुव आत्ताच बाहेरून आला होता. कबीरचं बोलणं कानावर पडलं. फोटोग्राफरने त्याचं सगळं सामान उचललं आणि गार्डन एरियाकडे निघाला. कबीरने त्याचा हात समोर केला. तिने तिच्या पापण्या अलगद झुकवत त्याच्या हातात आपला हात दिला. त्याच्यासोबत आता आपलं नातं जुळलं आहे आणि सगळ्यांसमोर हात पकडणं तिला गैर वाटलंच नाही. लज्जा होतीच, पण तरीही आत्ता तो तिचाच होता. दोघे जण स्टेजवरून खाली उतरत होते तशी तिची नजर भिरभिरत होती. तिची नजर मंजिरीला शोधत होती. मंजिरी तिच्यासोबत स्टेजवर थोडा वेळ होती. नंतर तिला गावातल्या मैत्रिणींनी घेरलं तसेच ती त्यांच्यासोबत मिक्स झाली होती. मंजिरीला कॉल लाव आणि तुझ्यासोबत बोलून घे. चालता चालता त्याने एक नजर तिला पाहिलं आणि समोर बघत म्हणाला. त्याच्या बोलण्याने ती अवाक झाली. आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे समजून आले ती आपल्याकडेच बघत असल्याने जाणवलं. तसं त्याने मान फिरवत तिच्याकडे पाहत हलक्या भुवया उंचावल्या. ते फोन नाही. तिने अडखळत तिची नजर खाली घेत म्हणाली. ते गार्डन एरियामध्ये आले. फोटोग्राफर त्याचा सेटअप करत होते. कबीरने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्या मोबाईलमध्ये मंजिरीचा नंबर डायल करून तिच्यासमोर मोबाईल धरला. तसं ती चकित होत त्याच्या मोबाईलकडे बघू लागली. आजपर्यंत त्याच्या मोबाईलला तिने कधी हातसुद्धा लावला नव्हता. त्याच्याकडे मंजिरीचा नंबर होताच. मुद्दामून शर्माकडून नंबर मागून सेव्ह करून घेतला होता, कारण त्याची वेडी दुर्गेश्वरी मोबाईल जास्त यूज करत नव्हती. स्विच ऑफ झाला की कधी तो ऑन होईल माहीत होत नव्हतं. आणि आत्ता गावाला मंजिरी आली तर जास्त वेळ तिच्यासोबतच असायची आणि जरी नसली तरी त्याचा निरोप पोहोचवायला तीच कामाला येणार होती. पण त्याला नंबरची ह्यावेळी काही गरज पडली नाही. त्याच्यापेक्षा अवंतीचेच कॉल त्याला जास्त येत होते. मंजिरी तिच्या मैत्रिणींसोबत स्टार्टर्स खाण्यात व्यस्त होती. तिच्या हातातला मोबाईल वाजला. तिने स्क्रीनवर नजर टाकली तर बॉस म्हणून तिने कबीरचा नंबर सेव्ह केला होता. त्याचं नाव बघून तिचे डोळेच मोठे झाले. तोंडात असणारी पाणीपुरी घशात गेल्यामुळे तिला ठसका लागला. तिने पटकन काउंटरवरची पाण्याची बॉटल घेतली आणि पिऊन स्वतःचा ठसका आटोक्यात आणत कॉल पटकन रिसीव्ह केला. हॅलो सर, ते मंजिरी बोलतच होती की
मी अवंती बोलत आहे, गार्डन एरियामध्ये ये. अवंती एका दमात बोलत फोन कट करते आणि तिने लगेच मोबाईल त्याच्यासमोर धरला. तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला होता. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच स्थिर होती. हे मोबाईल देताना तिच्या लक्षात येत होतं. तिने लगेच तिची नजर चोरली आणि इकडे तिकडे बघू लागली. अजूनही एक हात त्याच्या हातात होता. फोटोग्राफर त्याचा सेटअप लावत होता. ध्रुव त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त होता. आता त्याचं असं एकटक बघणं तिच्या हृदयाची तार छेडत होतं. पोटात हळूहळू फुलपाखर उडू लागले आणि त्याच्या हाताचा स्पर्श हृदयाच्या तळ्याला जाऊन पोहोचू लागला, कारण तो तिच्या अंगठी घातलेल्या बोटावरून अलगद त्याचा अंगठा फिरवत होता. त्यामुळे त्या हाताला पूर्ण मुंग्या येत होत्या. आता कुठे दोघांना प्रायव्हसी मिळाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा तो उचलूनच राहणार. तू खूप छान दिसत आहेस. म्हणजे मेकअपमुळे तू छान दिसत आहे असं नाही, पण तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त माझ्या प्रेमाचा रंग चढला आहे. मेकअपपेक्षा तू बिना मेकअपचीच खूप सुंदर दिसते, कारण बिना मेकअपमध्ये तुझ्या चेहऱ्यावर जो ओरिजिनल ब्लश येतो ना, तो बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे. तो हळूवार तिच्या कानाजवळ झुकत त्याच्या रोमॅन्टिक आवाजात मिश्किलपणे हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याने पोटात गोळा येऊन घसा कोरडा पडू लागला. चेहऱ्यावर भीतीयुक्त लज्जा पसरू लागली. सगळीकडे त्याला स्वतःच्या प्रेमाचाच वर्चस्व गाजवायचं होतं. ती मनातल्या मनातच म्हणाली. ओठांवर गोड हसू होतंच. लाजणं आणि हसू एकदमच तिच्या गालावर उमटल्यामुळे तिचे गाल आता दुखू लागले होते. दोघांच्या चेहऱ्यावर फ्लॅश पडला. तसे दोघे गडबडून कॅमेऱ्याकडे बघू लागले. परफेक्ट, ध्रुव खुश होत म्हणाला. बोलताना कबीर तिच्या कानाजवळ झुकला होता आणि ती पापण्या झुकवत लाजून हसत होती. तसं तो गालात हसून तिच्या भोवती आपले दोन्ही हातांचा वेढा घालून जवळ घेतो. तशी ती अजूनच लाजून चूर झाली होती. एक हात चेहऱ्यावर क्रॉस ठेवून स्वतःच्या चेहऱ्यावरची लज्जा लपवण्याचा प्रयत्न करत होती. अंगभर गुदगुल्या होऊ लागला होता. फोटोग्राफर अनोळखी जरी असले तरी भीती लज्जा मनातून जातच नव्हती. मंजिरी गार्डन एरियामध्ये आली आणि दोघांना बघून खुश होऊन बघतच राहिली. दोघे एकत्र खूप छान दिसत होते. फोटोग्राफरच्या असिस्टंटने खूप वेगवेगळ्या पोजेस सांगितल्या आणि त्या बेधडक कबीर करत होता. तिच्याकडून तर काहीच रिस्पॉन्स नव्हता. तिचा अर्धा वेळ लाजण्यातच जात होता. एकतर दोघांचं प्री वेडिंग शूट केलं नव्हतं, त्यालाही वेळ नव्हता आणि हेमाने बळवंतरावांना विचारलं होतं तर त्यांनी या गोष्टीला नकार दिला होता, म्हणून त्या गोष्टीला काही महत्त्व दिलं नाही. मंजिरी आणि ध्रुवसुद्धा तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते. तसे ती स्वतःला कम्फर्टेबल फील करून पोजेस देण्याचा प्रयत्न करत होती. तिला फोटो काढायचा नाद नव्हता, म्हणून त्या फोटोचं काही कळत नव्हतं. आता कुठे मंजिरीसोबत सेल्फी काढायचं शिकली होती. सकाळपासून हेवी कपड्यात आणि मेकअपमध्ये होती. आता तिला सगळं जड वाटत होतं. सकाळी 4 वाजल्यापासून तिला उठवून ठेवलं होतं. 1 कप चहावर सकाळपासून ती उभी होती. एक्साइटमेंट लज्जामुळे तिची सगळी भूक मिटली होती. पण आता मन शांत झाल्यावर पोटात कावळे ओरडू लागले. पण समोरच्या फोटोग्राफरचं मन काही भरत नव्हतं. ओह, तिचा हात त्याच्या खांद्यावर होता आणि त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर होते. त्याने अलगद तिच्या केसांच्या बटांना हात लावत हुंकार भरला. ते फोटो बस ना, भूक लागली. ती बारीक चेहरा करून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आत्तापर्यंत तोंडून आवाज निघाला नाही. मी जवळ घेतलं की भूक लागते का? तो त्याचे डोळे बारीक करून तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तशी ती गाल फुगवून नजर खाली घेत म्हणाली. तुम्ही एक उपवास पकडला नाही, पण मी उपवास पकडला आहे. ती तिच्या भोवया जुळवत चिडून म्हणाली. तुला कोण सांगितलं होतं? तो किंचित गालात हसत तिच्या कमरेला घट्ट आवळत स्वतःजवळ ओढत म्हणाला. त्याने अचानकपणे जवळ ओढल्याने ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. एकदम श्वासांची गतीच वाढली होती ना. त्याला सकाळी प्रॉपर ब्रेकफास्ट लागतच होता. अनुराधाने सांगितलं तरी त्याने त्याचा ब्रेकफास्ट केलाच होता आणि त्याला गरजसुद्धा होती. रात्री जेवण कमी आणि ड्रिंक जास्त झाली होती. अहो, ती मोठा श्वास घेत त्याच्या छातीवर दोन्ही हात रोवत त्याला मागे करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. कमरेला त्याने जोरात हात आवळून घेतला होता, त्यामुळे अंगावर रोमांच उभे राहत होते. आपल्या फर्स्ट नाईटला सुद्धा अशीच कारणं देणार आहेस का? तो तिच्या अंगावर थोडा झुकत त्याच्या मॅग्नेटिक आवाजात म्हणाला. तसं तिचा श्वासच रोखला गेला. ती डोळे मोठे करत त्याच्या डोळ्यात आरपार बघू लागली. डोकं अगदी थंडगार पडलं होतं. तो असं काही ह्यावेळी बोलेल तिने कल्पनाच केली नव्हती. इतका वेळ ते फोनवर बोलत होते, पण कधीच लग्नपुढच्या प्लॅन्सबद्दल डिस्कशन झालंच नव्हतं. तेव्हा भूक लागली, मला इकडे जायचं तिकडे जायचं असे नखरे तर मी बिलकुल सहन करून घेणार नाही आहे. उद्याचा एक दिवस, त्यानंतर तू लांब जायचा फक्त प्रयत्न कर, मग मी आहे आणि तू आहे. तो तिचा गाल चिमटीत पकडत गालातल्या गालात हसत खट्याळ नजरेने धमकीच्या स्वरात म्हणाला. त्याच्या बोलण्याने तर तिचं हृदय जोरजोरात धडधड करू लागले. कानात त्याचा अलगद बोट फिरवला.
अशी फिलिंग होऊन अंगभर हुडहुडी भरली ना. अशा गोड धमक्या लगेच तिला झेपणार होत्या का? कबीरने नजर फिरवून ध्रुवकडे बघून हाताने स्तंभ दाखवत थांबवायला सांगितलं. त्याचा इशारा समजून ध्रुवने फोटोग्राफरला जायला सांगितलं. त्याची नजर तिच्या डोळ्यातून हटली तसं तीही गडबडून इकडे तिकडे बघू लागली. हळूवार श्वास घेत स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता लज्जा, भीती, एक्साइटमेंट खूपच मनावर हावी झाल्यामुळे घाबरल्यासारखं होऊन डोळ्यापुढे अंधारी येत होती. तिने त्याचा कोट हातात घट्ट करून आवंढा गिळत घसा ओला करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याचा कोटवरची तिची पकड घट्ट झालेली बघत त्याने थोडंसं झुकून तिच्या चेहऱ्याला बघितलं तर थंडगार हवेत सुद्धा तिच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू दिसून येत होते. मंजिरी, पाणी, ज्यूस, त्याने बोलत त्याचा रुमाल काढून हळूवारपणे तिच्या चेहऱ्यावर टॅप केला. त्याच्या आवाजाने मंजिरीसुद्धा गडबडली. म्हणजे तिच्या हातात पाण्याची बॉटली होतीच. ती पटकन पळत जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली. अवंती, काही त्रास होत आहे? मंजिरी घाबरतच बॉटलचं कॅप ओपन करत विचारू लागली. कबीरने तिच्या हातातली बॉटल घेतली आणि अवंतीच्या ओठांना लावली. थंडगार पाणी घशाखाली उतरलं तसं तिला थंडगार वाटू लागले. अजून उपवास करायचा आहे का? तिचं पाणी पिऊन झाल्यावर त्याने तिच्यावर नजर रोखत विचारलं. 5-6 दिवस झालं पहाटे 4-5लाच उठवून अंघोळ घालत होते. त्यात रात्री त्याच्यासोबत गप्पा मारायच्या असतात. त्याचा फोन नसला की मंजिरीसोबत रात्रभर गप्पा मारत होती. दिवसभर पाहुणे घरात. तिची झोप पण पूर्ण होत नव्हती आणि आज तर पोटात काहीच नव्हतं. मग त्रास तर होणारच होता. तसं तिने वैतागून नजर खाली घेतली. मंजिरीसमोर तो तिला ओरडत होता. मग लगेच गाल फुगले ना. मंजिरी, जेवण रेडी करायला सांग. त्याने शांत होत अवंतीला एका हाताने आपल्या जवळ घेत म्हणाला. तसं मंजिरी गालात हसत मान हलवत हॉलच्या आतल्या दिशेने निघाली. उद्या तुझ्यासाठी मी उपवास करेल, पण तू उद्या कुठलाही उपवास करायचा नाहीये. तिचा रुसलेला चेहरा बघून थोडे बोलण्यात आकड आणत म्हणाला. खरंच? तिने उत्साही चेहरा करत त्याच्याकडे पाहत विचारलं. त्याने किंचित नकारार्थी मान हलवत सुस्कारा सोडला आणि गालात हसून चालू लागला. झुकायला आवडतं, पण तीच त्याला मजबूर करत होती. त्याच्या बोलण्याने ती खूपच खुश झाल्यासारखे वाटली. त्याला अशा गोष्टी मनाला पटत नव्हत्या, पण तिच्यासाठी तो करायला तयार झाला होता. दोघांसाठी एकच ताट सजवलं होतं. गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये चांदीचे ताट ठेवलं होतं. त्यांच्या बाजूने सुद्धा टेबल ॲडजस्टमेंट केले होते. या साईडने अवंतीची फॅमिली आणि ह्या साईडने कबीरची फॅमिली जेवायला बसली होती. सर्वात जास्त खुश असणारी मीरा डोळे भरून आपल्या लेकीच्या सुखाला बघत होती आणि मनातल्या मनातच तिची दृष्ट काढत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डोळे भरून येत होते. ऋषी, बस. सुरेखा तिच्या शेजारी असलेल्या चेअरवर त्याला बसायला सांगत होती, पण त्याला त्याच्या आईच्या शेजारी बसायचं होतं आणि सुरेखाला पण दुखवायचं नव्हतं. मीरा कधीच त्याला सगळ्यांसमोर ये म्हणणार नाही. आत्तापर्यंत सगळीकडे पोराची साथ होती. ती आईला 1 मिनिट सोडत नव्हती. पण आत्ता तिला तिचा जीवनसाथी भेटला होता. बळवंतराव तर कधीही पाहुण्यांसमोर बायको शेजारी बसणारच नाही. कितीही बायकोची काळजी असली तरी गावचे सरपंच असल्यामुळे बायकोसमोर कधी झुकायला आवडतच नव्हतं. आणि कधी मीरानेही बळवंतरावांनी कडून कुठलीच अपेक्षा केली नव्हती. लग्न झाल्यापासून सगळ्या गोष्टी तिने स्वतःच्या मनाला समजावून सांगितलं होतं. प्रेम, माया, काळजी अशा गोष्टी नवऱ्याकडून भेटतील हा कधी तिने विचार केलाच नव्हता. आधीपासून आईवडिलांनी, सासरच्यांनी फक्त नवऱ्याला खुश ठेवणं आणि त्याच्या शब्दाच्या पुढे न जाणं इतकंच शिकवलं होतं. मग मनाला तसेच समजूत पडली होती. आई, चल जेवायला. थोड्या अंतरावर उभी राहून मीरा अवंतीला बघत होती. ते बघून ऋषी तिचा हात पकडत म्हणाला. मीरा त्याला डोळ्यांनीच नको म्हणत बोलायला कंठ जड झाला होता. आई, उगाच नाटक करू नको. ताईला मी जाऊन सांगेल. तू पण सकाळपासून उपाशी आहे. ऋषी काळजीने ओरडत मीराचा हात पकडत जबरदस्ती तिला घेऊन जात म्हणाला. तशी मीरा शांतपणे त्याच्यासोबत आली. सुरेखाने एक नजर दोघांना बघितला आणि मनातच रागाने चरफडली. ऋषीला तेवढा जीव लावून सुद्धा त्याचा जीव त्याच्या आईमध्येच गुंतला होता, म्हणून मनातून सुद्धा दुःख होत होतं. त्याला कितीही जीव लावला तरी जास्त ओढ मीराकडेच होती. ऋषी सुरेखाजवळ बसला आणि त्याच्या बाजूने मीराला बसवलं. दोघींच्या मधात तो बसून सुरेखाकडे हसून बघू लागला. तसं सुरेखाच्या मनाला आनंद झाला. आपली पण त्याला काळजी आहे हे लगेच त्याने सिद्ध करून दाखवलं होतं. अवंतीचे लक्ष मीराकडे गेलं. तिच्या बारीक चेहऱ्याला बघून तिने नजरेने काय झालं म्हणून विचारलं. तसं तिने स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवत नाही अशी मान हलवली. सगळ्यांचे शांततेत जेवण चालू होतं. अमितचं मध्ये मध्ये जोक्स चालूच होते. हेमा, आता आमच्यासोबत चल. अनुराधा जेवता जेवता तिच्याकडे बघत म्हणाली. हो. हेमा हसून म्हणाली. का? आता संध्याकाळी हळद आहे ना आणि आत्ता 4 वाजलेत. अमित दोघींकडे बघत म्हणाला.
हो, संध्याकाळी हळद आहे म्हणून तर घाई चालली आहे ना. कबीरची हळद आपल्या वाड्यावर करायची आहे, मग त्याची उष्टी हळद आल्यावर अवंतीची हळद पूर्ण होईल. अनुराधा हसून अवंतीकडे बघत म्हणाली. तिने लगेच लाजून नजर खाली घेतली. असं दादावेळी नव्हतं ना, त्यांची तर एकत्रच हळद झाली होती, किती मज्जा आली होती. सौम्या तिच्या बुद्धीला जोर देत म्हणाले. हो, गावाकडची पद्धत वेगळी आणि आपल्याकडची पद्धत वेगळी असते, अनुराधा तिला समजावत म्हणाली. माझी उष्टी हळद लावायची असेल तर मी स्वतः येऊन लावू शकतो. तो हळूच हसत तिच्या कानाजवळ कुजबुजला. त्याच्या बोलण्याने ती अजूनच गोरीमोरी झाली. ती अंग चोरून हातातला चमचा प्लेटमध्ये ठेवते. ह्याचा नटखटपणा काय संपायचं नावच घेत नव्हता. काळजी करू नको, मी येणार नाही. आजचा दिवस एन्जॉय कर, उद्यापासून मीच तुला त्रास द्यायला असेल, तो खट्याळपणे हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याने जणू कोणीतरी अंगावर मोरपीस फिरवत आहे. आणि फुलपाखराचे तर विचारायलाच नको, पोटात नुसते बागडत होते. सगळ्यांची जेवणं झाले. थोड्या वेळाने मुलाकडचे सगळे पाहुणे निघून गेले. त्याला तर त्याच्या स्वीट हार्टला सोडायची इच्छाच होत नव्हती, पण फक्त आजची एक रात्र काढायची होती. उद्यापासून प्रत्येक रात्र तिच्यासोबत जगायची होती. आलेल्या बाहेरच्या गेस्टसाठी तालुक्यामध्ये सोय केली होती. मुलीकडचे पाहुणे तर हॉलमध्येच राहणार होते. खूप दिवसांनी पाहुणे एकत्र आल्यामुळे त्यांच्या गप्पा गोष्टी काही संपत नव्हत्या. त्यात हळद सगळ्यांना खेळायची होती. कबीरला हळद लावायचा कार्यक्रम हा घरचे आणि मोजक्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या वाड्यातच होणार होता. प्रशस्त वाडा असल्याने पारंपरिक फुलांच्या माळांची सजावट केलेली, बाहेरून छान लाईट्सने सजावट केली होती. चिरेबंदी वाडा होता. मधल्या जागेत रांगोळींनी आणि फुलांनी सजावट करून मधोमध पाट ठेवला होता. त्याजवळ जात हळकुंड आणि आंब्यांच्या डहाळे ठेवून डेकोरेशन केलं होतं. कबीरने पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून जिथे सजावट केली होती तिथे येऊन बसला. फोटोग्राफरने त्याचं फोटो सेशन केलं. त्यानंतर त्याचं औक्षण करून त्याला हळद लावली. तीच हळद घेऊन अमित आणि हेमा पुन्हा हॉलकडे निघाले. वाड्यावर त्याचे काही मित्र आणि पाहुणे होते. त्यांनी हळदीची होळीच खेळायला चालू केली होती. त्यांच्या तिकडे नवरा नवरी एकत्र हळद खेळत होते, पण इकडची पद्धत वेगळी होती, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने हळद चालू होती. सकाळी असलेला एंगेजमेंटचा हॉल पूर्णपणे बदललेला होता. सगळीकडे पिवळ्या फुलांचं आणि पडद्यांचं डेकोरेशन केलेलं होतं. एंट्रीला अवंतीच्या काही फोटोजचं कोलाज ठेवलं होतं. त्या फ्रेमला सुद्धा पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. त्यावर अवंतीची हळद असं लिहिलेलं होतं. स्टेजजवळ लॉनमध्ये कमळासारखा तबक सजवून त्यात तिला बसायला पाट ठेवला होता. त्याजवळ गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेल्या ताटात हळदीचे बाऊल डेकोरेट करून ठेवले होते. कार्यक्रम तिथेच असलेल्या रूममध्ये थोडा आराम करून अवंती हळदीसाठी तयार झाली. पिवळ्या रंगाची गोल्डन काठ असलेली साडी एका मोठ्या स्कर्टसारख्या लेहंग्यावर स्टाईल केली होती. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या फुलांची ज्वेलरी खास तिच्यासाठी डिझाईन करून आणली होती. ती वेअर केली होती. हलका मेकअप, केसांना सॉफ्ट कर्ल करून समोरून हेअरस्टाईल केली होती. केसांवर मागे सुद्धा पांढरी छोटी छोटी फुलं लावली होती. आत्ताचं रूप एखाद्या परीसारखंच भासत होतं. संध्याकाळच्या तांबड्या प्रकाशात तिचं फोटो सेशन सुरू होतं. ती पोज देत होती आणि ऋषी तिला चिडवत होता. एंगेजमेंट वेळी तो कामात असल्यामुळे त्याच्यासोबत फार फोटो काढणं जमलं नव्हतं, म्हणून त्याच्या मागे लागून आत्ताच त्याच्यासोबत फोटो काढून घ्यायचा हट्ट करत होती. तोही तिला जास्त त्रास न देता तिच्यासोबत मस्करी करत हसवत चांगले फोटोज काढून घेत होता. आज मीराच्या डोळ्यांना काही केल्यास शांतता नव्हती. सारखं डोळ्यात पाणी येत होतं. तिचं रूप हळद लावण्याआधीच इतकं उजळून आलं होतं की ती सारखी तिची दृष्ट काढत होती. लेकीची हळद हा क्षण आई वडिलांसाठी, घरच्यांसाठी जितका आनंदाचा असतो तितकाच हळवाही असतो. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. हेमा आणि अमित सुद्धा कबीरची उष्टी हळद घेऊन आले होते. अवंती तिथे असलेल्या पाटावर बसली. मीरा, सुरेखा, हेमा आणि इतर अशा 5 सुहासिनी बायकांनी तिचं औक्षण केलं. तिला हळद लावली. त्यानंतर बऱ्याच नातेवाईकांनी गावातून आलेल्या बायकांनी तिचं औक्षण करून तिला हळद लावली. मीरा हळद लावायला आली तसं सगळं बघून तिला रडूच आवरत नव्हतं. आधीपासून खूपच इमोशनल होती. त्यात अवंतीसोबत खूपच अटॅचमेंट होती. आईच्या डोळ्यातलं पाणी बघून अवंतीचाही कंठ जड झाला. बळवंतरावांना सुद्धा गलबलून आलं होतं. तसं त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचं हसू आणत हात पुढे करत अवंतीच्या हातावर हळद लावली. एवढा वेळ हसून मीराला शांत करणाऱ्या अवंतीचे हृदय आता मात्र जोरात धडधड करत होतं. आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात कधीच तिने पाणी बघितलं नव्हतं आणि आज वडिलांच्या डोळ्यात पाणी भरून तिच्या अश्रूचा बांध फुटला. जगातलं समद सुख तुझ्या पदरात पडू दे. एवढं छान सासर मिळतंय. आपल्या बहिणीसोबत, घरच्यांसोबत सुखाने नांदशील, आनंदी राहा.
बळवंतराव जड आवाजात तिच्या डोक्यावर हात थोपटत तिला आशीर्वाद देत म्हणाले. आता तिचा हुंदका बाहेर पडला आणि ती हुंदका देतच वडिलांच्या गळ्यात पडली. त्यांनीही तिला प्रेमाने जवळ घेत घट्ट कवटाळून घेतलं. मीरा डोळ्याला पदर लावून तिचा हुंदका दाबण्याचा प्रयत्न करू लागली. तसं ऋषीने तिला मिठीत घट्ट कवटाळून घेतलं. कसे असते ना, एका मुलीला नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी जुन्या नात्यांना मागे ठेवून पुढे जावं लागतं. जगाची ही रीत खूपच त्रासदायक असते. तर अशी झाली कबीर आणि अवंतीची स्पेशल हळद. तुम्हाला अवंतीची हळद कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या अवंती आणि कबीरचं लग्न. तर फायनली त्यांचं लग्न होणार आहे. पुढचा भाग बघायला तर बिलकुल विसरू नका.